सो व्हाट्सअप एवरीबॉडी, कैसे हो आप सभी लोग। वेलकम बैक टू अनदर ब्लॉग वीडियो। तो आज अपन जा रहे हैं अपने गांव की तरफ। अभी फिलहाल अपन गाड़ी में बैठ चुके हैं, सूरज भाई ड्राइव कर रहे हैं। बस अभी घर वाले का सामान भी डालना बाकी है, घर वाले बैठने बाकी है। तो अपन जा रहे हैं घर की तरफ अभी गाड़ी लेके। तो टाइम हो रहा है अभी ऑलमोस्ट 8:22 हो रहा है, सॉरी। तो 8:22, तो ऑलमोस्ट 9 बजे तक अपन निकल जाएंगे। तो अभी गाड़ी पार्क कर रहे हैं हम लोग। ये गाड़ी पार्क करके अभी दोनों गाड़ी लगा दिया है इधर। ये देखो, बुलेट भी इधर लगा दिया है, यूनिकॉर्न भी इधर लगा दिया है। अभी जाते हैं अपनी 4 व्हीलर की तरफ। तो बुलेट और गाड़ी तो लग गया है उधर। अभी अपन जा रहे हैं अपने कार की तरफ। तो जैसे आप देख सकते हैं कार, देखो उधर कार है अपनी, उस तरफ देख रहे हो, वो साफ़ कर रहा है उधर। साफ़ होने के बाद अभी निकलेंगे डायरेक्ट। आज थोड़ा लेट हो गया, टाइम बज रहे सुबह के ऑलमोस्ट 8:30 कुछ तो हो रहे हैं। गाड़ी रेडी, गाड़ी पूरी रेडी है। इधर से सोच रहा हूँ भाई पहले चलाएगा, उसके बाद मैं चलाऊँगा। तो अभी फ़िलहाल तो भाई चला रहे हैं। गाड़ी चेक करो भाई, गाड़ी दिख रही है ना एकदम रावस। सूरज भाई गाड़ी चलाते हुए। तो अभी सुबह के बज रहे हैं ऑलमोस्ट, टाइम क्या हो रहा है भाई? 9:19 बज रहे, सॉरी। तो अभी पहले अपन लगेज इसके अंदर डालेंगे, फिर थोड़े लोग बैठने वाले, मम्मी पापा भी बैठने वाले। तो घर तक जा रहे हैं अभी फिलहाल अपन। तो अभी फिलहाल भाई चलाएंगे, उसके बाद मैं चलाऊंगा। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओले ओले ओ, 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 ओले ओले ओ। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओले ओले ओ, 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 ओले ओले ओ। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। टिट 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 ओले ओले ओ, टिट 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 ओले ओले ओ, ओले ओले ओ, ओले ओले ओ।
अरे मौत आनी है, आएगी एक दिन, जान जानी है, जाएगी एक दिन, ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। तर मित्रांनो सध्या आपण यवत पुणे इथे थांबलेलो आहे मिसळ खाण्यासाठी. गाडी पार्क आहे. गाडी पार्क असल्यामुळे गाडी पार्क तर आहे सध्या. अजून सध्या आपण थांबलेलो आहे आणि इथे सगळेजण बसले आपले लोक खायला. सगळे बसलेले आहेत. आता मिसळची ऑर्डर दिलेली आहे. मिसळ खाणार आहे आम्ही लोक आज. 5 minutes later. मित्रांनो आपली मिसळ आलेली आहे. इकडची मिसळ हर वेळेस आम्ही थांबतो मिसळ खाण्यासाठी. इकडची मिसळ एक नंबर आहे. इकडची मिसळ कशी लागते तुला? छान लागते. हर वेळेस आपण इथंच खातो. हेच मामा असतात हा. हे जो काका आहेत ना हे वाले काका चांगले आहेत. हे काका हमेशा इथेच येतो आम्ही मिसळ खायला. इकडची मिसळ बेस्ट आहे. येवले मिसळ पुण्याच्या इथे. मस्ताना मौसम है, रंगीन नजारा, धड़कन क्या कहती है समझो इशारा, आज से जाने मन दिल है तुम्हारा, आज से जाने मन दिल है तुम्हारा। मस्ताना मौसम है, रंगीन नजारा, धड़कन क्या मित्रांनो आपण इथे जेवणासाठी थांबलो होतो. हॉटेल चेतन नावाचं एक हॉटेल आहे इथे हायवेवरती. आम्ही जेवण केलेलं आहे इथे. असं काहीतरी नजारा आहे. सगळे जेवण चाललेत आता आणि आम्ही इथे बसलो होतो या ठिकाणी. असं या ठिकाणी बसलो होतो आम्ही. मस्त झाड बिड आहे तिथे. पूर्ण टोटल झाड आहेत आणि तिथे सावलीच्या मध्ये आम्ही जेवत होतो. गाडी आपली तिथं पार्क आहे. तिथं पार्क आहे. दिसत असेल तर तुम्हाला. जेवण वगैरे झालं आहे. टॉप टिप मच्छी अजून खेकडे खाल्लेले आहेत आपण. तर जर तुम्ही इथे व्हिजिट करता ती एक हॉटेल आहे हॉटेल चेतन नावाचं. सर तुम्ही इथे येऊ शकता आणि खेकडे अजून मासे ट्राय करू शकता. खरंच क्वालिटी वगैरे खूप चांगलेली आहे. तर तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता. विषय असा आहे की आपण यांना ब्लॉक करत होतो. तर ते जो ओनर होते हॉटेलचे तर त्यांचं काहीतरी इथे फार्म आहे म्हणजे शेती आहे. मग ते बोलले की तुम्ही शेती पण आमची बघू शकता. मग ते शेती दाखवत आहेत. सध्या सगळेजण पुढे गेलेत. तिथे सगळे पुढे गेलेले आहेत. तर आपण शेती बघायला चाललोय आता. तर शेतीमध्ये या लोकांनी खूप छान छान झाडे लावलेत. तुम्ही बघू शकता असे पूर्ण यांचं झाडाचं हे आहे. प्रॉपर बघू शकता इथे झाडं वगैरे लावलेत. बघा हे सगळं ह्या लोकांनी असं हे पण केलंय. प्रॉपर केरून ठेवलंय सगळं. इथे हे प्रॉपर ह्याच्यासाठी आहे आंब्यासाठी पेरूसाठी. हे बघा हे पेरू दिसतात तुम्हाला. हे खाऊन पडलेलं आहे. हे पेरू वगैरे आहेत. हे पेरूच्या रोपांना ते जो आलेत त्यांच्यासाठी त्यांनी हे करून ठेवलं की ते खाली नाही पडलं पाहिजे म्हणून. तर असं पूर्ण हे लगभग 5 ते 6 एकरमध्ये पूर्ण म्हणजे झाड आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. तर सध्या तर आपण तेच एक्सप्लोर करायला चाललोय. काय सीन आहे काय नाही. सगळीकडे तुम्ही बघू शकता. माझ्या पाठी वगैरे सगळीकडे बघू शकता. सगळीकडे तेच झाड आहेत. तर हे बघा मित्रांनो तुम्ही हे जेवढं पण बघू शकता सगळं त्यांचं आहे. जेवढं पण लास्टपर्यंत तुम्ही बघू शकता हे सगळं त्यांचं आहे. हे सगळे रोपं त्यांचे आहेत. हे बघा पेरू पण बघू शकता तुम्ही. बघा इथे जर तुम्हाला पेरू दिसत असतील तर हे बघा हे पेरू आहेत. हे पण तुम्ही बघू शकता. हे एकदम प्युअर पेरू आहेत जो खाली पडले आहेत एकदम. त्यांना हे पण प्रोटेक्शनसाठी त्यांनी पिशवी पण एक लावून ठेवलेली आहे. तर मस्त इथं पेरू शकता. हे त्यांचे आंब्याचे झाडं नारळाची झाडं पण आहेत तिकडे. तर हे सगळं आहे. अजून ह्या साईडने असं एक सर्व्हिस रोड आहे म्हणजे जो गावचा एरिया असतो जिथून पास होतील गाड्या वगैरे ते असं प्रॉपर आहे. इथे एक घरं पण आहेत आसपास जारी.
हे आपले घरचे सगळे मेंबर्स आहेत जो बघतायत तिथे, हे सगळे बघतायत. हे बघा हे सगळं, हे जेवढं पण आहे हे सगळं ह्यांचं आहे. हे जिथून आपण आलो आता तिथून पाठवून सगळं ह्यांचं आहे. हे त्यांचे ओनर आहेत. हे जो दिसताय तुम्हाला हे सगळे पेरूचे झाडं वगैरे बघतायत सगळं आहे इथे. प्रॉपर आहे एकदम मस्त वाटतं एकदम. 3-4 एकरमध्ये हे ते शेवटपर्यंत त्यांचं हे सगळं जेवढं तुम्हाला दिसतंय इथपर्यंत सगळं त्यांचंच आहे. ऑलमोस्ट 4 ते 5 एकरमध्ये हे सगळं यांचं पेरूचे झाड आहे त्या साईड. मित्रांनो आपल्याकडे एक चूक झालेली आहे. हे इथून पूर्ण 2.5 एकर ह्या साईडला आहे पेरू, त्या साईडला पूर्ण पेरू आहे. आणि जर तुम्हाला जर त्या साईडला दिसत असेल बघा त्या साईडला, ह्या साईडला पण पेरू ह्यांचंच आहे. आणि ह्या साईडला ना पूर्ण केळीचे वगैरे बाग दिसत असेल ते पण ह्यांचंच आहे. प्रॉपर हे वाला पूर्ण यांचे प्रॉपर चालू आहे सगळं यांचं. एकदम वर्षाला 2 पीक निघतात असं सांगतात. 6 महिन्यात एकदा आणि 6 महिन्यात एकदा. तर प्रॉपर 6 महिन्याचे पीक आहे ते बघा. हे सगळे एकदम प्रॉपर 9 एकरमध्ये टोटल यांची शेती आहे. 9 एकरमध्ये. हे बघा युनिक आंबा बघा तुम्हीकडं. तर हे युनिक आंबा ह्यांच्याच शेतामधला आहे प्रॉपर. पडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते. भाइयों टोटल अपने को इतना टाइम लगा. तो बीच में थोड़ा बहुत अपन ने खाना वगैरह भी खाया, सब कुछ किया. तो टोटल फाइनल इतना टाइम लगा है अपने को 8 घंटा 1 मिनट. तो 408 किलोमीटर टोटल. एवरेज स्पीड अपना 51 का था. तर मित्रांनो आपण आलेलो आहे फायनली 6.5 तासामध्ये गावी. मध्ये थोडा म्हणजे वेळ लागला, 8-8.5 तास लागले कारण आपण मध्ये जेवायला वगैरे बसलो होतो. तर हे गाडी पाठी उभली, हे घर आहे, सगळे माणसं थांबले इथे. तर पोचलो आहे आपण. तर दॅट्स इट आजचा व्हिडिओ एवढाच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.